ठीक आहे. तर या पॉईंटमध्ये आपण 2 डायग्राम्स बघितलेले आहेत. फिगर ए काय दाखवते, ओपन सर्किट, आणि त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF सेम असतो. तर जर क्लोज लूप असेल, म्हणजेच लोड रेजिस्टर लावलाय, म्हणूनच हे काय झालं, क्लोज लूप झाले. त्यामुळं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काय मिळालं, 1 व्होल्ट. V इज इक्वल टू किती मिळालं, 1 व्होल्ट. ते कसं मिळालंय, फॉर्म्युला वाईज बघितलेलं आहे. E इज इक्वल टू V प्लस V. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि स्मॉल v म्हणजे काय, तर ह्याच्या अक्रॉसचं मिळालेलं व्होल्टेज. ठीक आहे. आपण ही व्हॅल्यू काढली आहे. V इज इक्वल टू व्हॅल्यू काढतोय, तर V प्लस IR. ठीक आहे. V स्मॉल v ला काय लिहिता येईल, V इज इक्वल टू IR. कशानुसार, बाय ओहम्स लॉ. म्हणून V प्लस IR हे इक्वेशन मिळालं. पण आपल्याला E तर गिव्हन आहे, हे काढायचे, राईट. म्हणून V इज इक्वल टू काय होईल, E मायनस IR हे. ठीक आहे. V इज इक्वल टू E मायनस IR हा फॉर्म्युला मिळाला. त्यात व्हॅल्यूज ठेवल्या. I म्हणजे कसं काढलं, इथून म्हणजे हा आपल्या क्लोज सर्किट मधून फ्लो होणारा करंट R च्या अक्रॉस. कसा करंट काढता येईल, तर I इज इक्वल टू V अपॉन R. मग V ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 अपॉन 5 म्हणजेच 0.1. ठीक आहे. सो दॅट 0.5 1.5 मायनस 0.5 आपल्या आन्सर आहे 1 व्होल्ट. हे दोन्ही एक्झाम्पल्स कशासाठी बघितलेत का, तर डिफरन्स ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट हा लक्षात येतो. आणि यावरूनच आपल्याला काय सिद्ध होतं, तर पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज लेस दॅन EMF. काय म्हणता येईल, कन्क्लुजन ऑफ दिस काय म्हणता येईल, पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज लेस दॅन EMF. याचं कारण काय, बिकॉज एव्हरी सोर्स हॅज स्मॉल इंटरनल इम्पिडन्स. बिकॉज ऑफ इंटरनल इम्पिडन्स. ओके. इंटरनल इम्पिडन्स मुळे आपल्याला काय मिळतं, पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज लेस दॅन EMF. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज आवर सर्किट डायग्राम. ह्याच्यावर काय बघायचं आपल्याला, तर हा जो फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, तर हा E इज इक्वल टू V प्लस IR हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर ही डायग्राम, हा जर क्वेश्चन आला तर हे डायग्राम आणि एक्सप्लेनेशन एवढा पॉइंट आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. हे स्टेटमेंट प्रूव्ह करावं लागेल. ठीक आहे. I इज इक्वल टू एम्पियर. ओके.